आता बातमी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेसंदर्भातली आहे। पुन्हा एकदा लाडकी बहीण योजना चर्चेत आलेली आहे, कारण लाडकी बहीण योजना आणि वाद हे जणू समीकरणच गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलेलं होतं। आता पुन्हा एकदा या संदर्भात कोर्टाची फटकार बघायला मिळते। या योजनेवरून कोर्टाने आता राज्य सरकारला कठोर शब्दामध्ये फटकारलंय। 7व्या वेतन आयोगानुसार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन तसंच इतर लाभ देण्यासाठी सरकारकडे निधी नसल्यास लाडकी बहीण योजना बंद करण्याचा विचार करावा, असे स्पष्ट आदेश हायकोर्टाने दिले आहेत। मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातून निवृत्त झालेल्या एका महिला कर्मचाऱ्याने निवृत्ती वेतन आणि इतर लाभ देण्यात न आल्यानं कोर्टात धाव घेतली। या प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी कोर्टाने राज्य सरकारला जोरदार फटकारले। कर्मचाऱ्यांच्या हक्काचे पैसे देण्यासाठी निधी नाही तर लाडकी बहीण योजनेसाठी सुमारे 40,000 कोटी रुपये खर्च कसे काय केले जातात असा सवाल कोर्टाने विचारलाय। सरकार नेमका काय निर्णय घेणार पाहणं महत्त्वाचं आहे। लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदे साहेबांची योजना आहे आणि त्या माध्यमातून त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये ती राज्यामध्ये राबवली गेलेली आहे आणि ती योजना बंद होणार नाही अशी सुतोवाच अनेक वेळा मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलेला आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेने त्यांच्या शिक्षकांच्या बाबतीतला जो काही चर्चा किंवा हायकोर्टामध्ये काही विषय जो होता तो त्यांनी लवकरात लवकर त्यावर पूर्णविराम करावा किंवा ते मार्ग काढावा असं मी राज्याचा मंत्री म्हणून त्यांना निश्चितपणे सांगेन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।